तकलीफ झाली, कृष्णाच्या बापाला तकलीफ झाली, त्याला सुद्धा तकलीफ झाली. बरोबर. मग त्याला नाही सोडलं, आपण संकटाची तोंड का देत नाही बा? तेच ना. अरे त्या लोकांचं सांगतो ना, आतापर्यंत एकच मी अभ्यास केला की जास्त करून जे समजा मागच्या जमान्यात म्हणजे जे राम असो कृष्ण असो त्याच्या काळात समजा खूप चांगले लोक वागले ते, मग वाईटही वागले पण लगेच जवळ आहे, पूर्ण एक आहे, चारी भाऊ एक. म्हणजे राम जेव्हा वनवासात गेले वर्षे टाका तुम्ही, तर भरत वाती येईपर्यंत गादीवर बसली नाही त्या हिच्यावर. मग ते संस्कृती आपण काय विसरलो बा? भाऊ नाही, मोठ्या भावाचाच अधिकार आहे त्या गादीवर, हे त्यांना सिद्ध करून दाखवलं. आता जे भाऊ काय करतात, अरे तो जाते का म्हणजे एक शहरात तर म्हणजे सारा त्याला जेवढं आहे तेवढं मी दाबून घ्यायचा प्रयत्न करतो. आता हा कुणाच म्हणजे हे टाका लागते, हे तर दूरच राहिलं म्हणा. एवढे वर्ष 14 वर्ष वनवास केला तर लक्ष्मणानं तिच्या पायाशिवाय दुसरीकडे पाहिलं नाही म्हणा तिच्याकडं. हे संस्कृती होती. जेव्हा सीतामातेची अंगठी हरवते, अंगठी हातातली, तर लक्ष्मणाला विचारलं जाते की ही अंगठी तुझ्या ओळखीची आहे काय? तो म्हणते नाही, म्हणते ओळखीची नाही. अरे हे तुझ्या वहिनीची अंगठी आहे म्हणते. तो म्हणते मला माहित नाही, मी माझ्या वहिनीच्या पायाशिवाय दुसरीकडे नजरच नाही केली माझी. मग आपण कुठं चाललो? मजाक नाही करत. तुम्हाला सांगतो, हे तुम्ही महाभारत रामायणातले जे व्हिडिओ टाका ना तुम्ही छोटे छोटे, आता हा व्हिडिओ टाका तुम्ही. ज्या वक्ती कंसानं सगळ्यावर अत्याचार केला त्या वक्ती तिच्या बायकोनं हे केलं का? विरोध केला का? मग विरोध केलाय तिनं, असं करू नका तसं करू नका. तो ऐकला का? नाही ऐकला. तो नाही ऐकला, मग तो मेल्याच्या नंतर तिनं कुर्ता का दाखवली? बापा का दाखवली? तिनं कुर्ता दाखवली ना. म्हणजे भाऊजीशीने बोलली, जवायशीने बोलली, कृष्णाला काहीतरी बोलून गेली. मग भयाडे तो तेव्हा विचार करायला लागता, मानवरेला समजावलं नाही, समजला तो मूर्ख आहे भोसूरचा, त्याला नाही बोलत मी, यायले चांगलं म्हणतो. मग अशी व्हिडिओ पाहिजे, अशी संस्कृती शिका लागते. हे मजाक नाही करत. तुम्हाला तुमचे व्हिडिओ ह्या व्हिडिओपेक्षा नाही व्हायरल होऊन तर लिहून देत तुम्हाला. आणि म्हणण्याचं तात्पर्य, आता तुम्हाला माहित आहे कुंतीचं महाभारत पाहिलं तुम्ही, कृष्ण कितीदा समजावायला गेला? भरपूर वेळा. शेवट तो एवढा समजावून ते समजली का? नाही. मग शेवट तिथे श्राप द्यायचा काय अधिकार होता? गांधारी विषय. हो, मग गांधारीले शिवाय त्याचा अधिकार होता का तिथे? तुझे लेकरं मेल्यावर तुले कसं समजलं? तिले अहंकार होता, माय 100 पोरं आहे, हालत नाही त्याच्याले. बरोबर. मग हा अहंकार तोडासाठी, हा जो अहंकार आणि इगो जो आपल्या शरीरात भरलाय, हाच आपल्याला गलत रस्त्यात निवडायला. लक्षात ठेवा. आता काल मी मयतवर गेलो, भाऊ वारला, तो कॅन्सर होऊन 1 वर्ष झालं लग्नाला, फक्त गेल्या या महिन्यात 3 महिन्याचं लेकरू आहे. तो असा त्याचा अहंकारी काय केलं शेवट? सांगा, तुम्ही दोघं नवरा बायको, सुख दुःख लागला आहे, माणसाला 10 मिनिटापुरता राग येते, ही मला पटते. हा राग हा जेवढी त्या पिल्याला लागू आहे, सर्व लागू आहे. हा आपल्याला का नाही आहे?